कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 34 अ सिग्नेचर ऑफ लव्ह. तू सुजाच्या केसाची सुद्धा बरोबरी करू शकत नाहीस. प्रयतच्या या एका वाक्याने ईशाचं मन अक्षरशः तुटून गेलं. मागील भागात तिने फोन ठेवल्यावर तो मनातच सुजाविषयी विचार करत होता. नक्की सुजाचं वागणं बदललं आहे हे तिच्या बोलण्यावरून समजत होतं. पण पुरेशी रक्कम देऊनही ती त्याला चीट का करते हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. रात्र खूप झाली होती. उद्या सकाळी चंदेरी लॉजवर जाऊन तिला बोलून सर्व गोष्टी क्लिअर करायला हव्या. त्याने मनोमन तिला उद्या त्या लॉजवर भेटायचं ठरवलं आणि झोपण्यासाठी मागे वळला. अचानक समोर दिसणाऱ्या ईशाला पाहून तो जाग्यावर थांबला. नक्कीच हिने सुजाचं बोलणं ऐकलं असणार त्याला वाटलं. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नच प्रश्न दिसत होते. झोपेतून उठून आल्यामुळे ती आजही तेवढीच मनमोहक दिसत होती. त्याच्या चेहऱ्यावरचं सर्व टेन्शन नाहीसं होऊन एक खट्टाळ हसू त्याच्या ओठावर आलं, पण त्याने दात दिसू दिले नाही. आता ती काय रिॲक्ट करे याचीच तो वाट पाहत होता. आता पुढे कोण आहे ही सुजा? ईशाने रयतला विचारलं आणि त्याच्यातील इगो पुन्हा जिवंत झाला. सुजा मॉडेल आहे की माझ्या कंपनीची? रयत तो तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन रीड करायचा प्रयत्न करत बोलला. ओ मॉडेल? एवढ्या रात्री मॉडेलशी काय काम होतं? ईशा आता चांगलीच तापली होती. तिने सुजाचे फोनवरील बोलणे ऐकले होते आणि तिला आता रयतचा राग येत होता. अगं ती उद्या ऑस्ट्रेलियाला जाते, तेही माझा कसाही विचार न करता. रयतला अजूनही सुजाचं वागणं खटकत होतं. ओ ती ऑस्ट्रेलियाला जाते म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम आहे? हो. वाव, पुरुष असे पण असतात का? घरी म्हणायचं मला लग्न करायचं नाही आणि बाहेर असं वागायचं. ईशाच्या बोलण्याचा अर्थ त्याला समजला आणि क्षणात त्याचा राग आणखी जास्त उकाळून आला. व्हॉट आर यू सेइंग ईशा? तो मोठ्या आवाजात बोलला. बोलताना त्याची जरब तेवढीच होती. त्याला आता तिच्या चुकीच्या बोलण्याचा राग येत होता. जे मी ऐकलं आहे तेच बोलत आहे. काय ऐकलं आहेस तू? एकतर तू माझं बोलणं चोरून ऐकलं आहेस आणि वरून मलाच बोलते आहेस. रयत ही तिला चिडून बोलत होता. काय मी चोर आहे? मग नाहीतर काय, तू चोरून बोलणं ऐकलं माझं? ओ म्हणजे आता मी तुम्हाला रंगेहात त्या सुजाला बोलताना पकडलं म्हणून राग येतोय ना माझा? ती बोलली आणि त्याने डोळे गोल फिरवले. ओ कम ऑन ईशा, सोड ते. आय नीड टू गो टू स्लीप नाव. तो बोलला. ईशाला सुजाविषयी जाणून द्यायचं होतं. खरंच रयतचा आणि तिचा काय संबंध आहे तिला माहीत करायचं होतं. त्याच्या तोंडून तिचं नाव ऐकून तिला त्रास होत होता. त्यामुळे ती त्याला मुद्दाम बोलून टॉर्चर करत होती. तुम्हाला आपणची काळजी नसे, पण मला आहे. तुमचं लग्न पाहायची किती हौस होती त्यांना, पण तुम्ही त्या सुजासाठी? ईशा बोलत होती तोच. सुजासाठी? सुजासाठी काय? तुला असंच म्हणायचं का की मी सुजासाठी लग्न करत नाही? ती कोण आहे माहीत करून घ्यायचंय ना तुला? तर मग ऐक. सुजा मॉडेल आहे, मॉडेल. मोठमोठी लोकं तिच्या मागे पुढे फिरतात. मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट करते ती. टॉप 1ची मॉडेल आहे ती आणि खास ती माझ्यासाठी काम करते. का फिरू नको मग मी तिच्या मागे? त्याला आता तिचं बोलणं असह्य होत होतं. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, तुला काहीच अधिकार नाही मला सुजाविषयी बोलायचा. शेवटी तुझं आणि माझं कॉन्ट्रॅक्ट झाले. लग्न नाही झालं जे तू माझ्यावर बायकोसारखं बारीक लक्ष ठेवत असतेस. आणि राहिली गोष्ट सुजाची, तर तिचं काय आहे ते मी उद्या लॉजवर बघून घेईल. तू मध्ये यायचं नाही. इव्हन तू तिच्या केसाची सुद्धा बरोबरी करू शकत नाहीस. प्रयत्ने रागातच तिचा हात घट्ट दाबून धरला आणि तिला ओढत घेऊन रूममध्ये गेला. तिला रूमच्या आरशासमोर उभं केलं आणि तो झोपण्यासाठी त्याच्या बेडवर गेला. ईशाला त्याचं बोलणं खूप लागलं होतं. तिने हळूच डोळे वर करून आरशात पाहिलं. तिच्या डोळ्यातून अलगद अश्रू बाहेर पडत होते. डोळ्यात रक्त साठावं इतकं ते तिचे काळे मोठे डोळे लाल दिसत होते. कितीही केलं तरी तिला तिचा अपमान झाल्यासारखं वाटत होतं. मंदिरात मावशाईसमोर झालेल्या विवाहाची त्याला भुरळ पडली होती. शेवटी हे कॉन्ट्रॅक्ट आहे याची जाणीव त्याने पुन्हा तिला करून दिली होती. कितीही केलं तरी तो त्याचा स्वाभिमान आणि इगो बाळगून होता. तिचं लक्ष आता तिच्या हातावर गेलं, जिथे त्याने पकडून ठेवलेले लाल निशाण स्पष्ट दिसत होते. कित्येक वेळा त्याने तिच्या जखमावर मलमपट्टी केली होती. मग आज असं काय झालं की त्याने आपल्याला अशी वागणूक दिली? आप्पासाहेब माझेही आजोबा आहेत. त्यांची काळजी करण्याचा अधिकार मलाही आहे. तिच्या मनात नाही नाही ते विचार येत होते.
तिने खिसे बुसकटलेले केस आरशात पाहून नीट सेट केले. मॉडेल आहे ती मॉडेल. लाखो लोक तिच्या मागे पुढे फिरतात. तुझी आणि तिची केसाची सुद्धा बरोबरी होऊ शकत नाही. त्याचे वाक्य आता तिच्या डोक्यात राहून राहून घुमत होते. तू धावतच बाथरूममध्ये गेली. डोळ्यातून पाणी काही थांबायचं नाव घेत नव्हतं. तिने तिच्या तोंडावर थंडगार पाणी मारलं आणि स्वतःला पाहू लागली. आजपर्यंत तिने कधीच स्वतःला नीट निरखून पाहिलं नव्हतं, की कधी दुसऱ्याशी स्वतःची तुलना केली नव्हती. ती स्वतःला कधीच कमी समजत नव्हती. कॉलेजमध्ये असताना 2-4 मुलाचे प्रपोजल तिला आले होते, पण तिने कोणाकडेच लक्ष दिलं नव्हतं. त्याला कारणही तसंच होतं. रयत आणि ईशा कधीमधी सुट्टीत एकमेकांच्या घरी सोबत असायचे. आप्पासाहेब तर लहानपणापासूनच ईशाला सुनबाई म्हणायची. ईशा तेव्हापासून रयतला लाईक करायची. पण नंतर वय वाढू लागलं आणि रयत पुण्यात मोठा झाला. बालपण गेलं. त्यानंतर त्यांची भेट झालीच नाही. पण ईशाच्या मनात त्याने जागा घेतली होती. त्यानंतर रयत मोठा झाला. त्याने त्याचं लक्ष बिझनेसमध्ये घातलं. संपूर्ण चित्र ईशाच्या डोळ्यासमोरून झटकन निघून जात होतं. तिने तिचा ओला चेहरा टॉवेलने कोरडा केला आणि पुन्हा एकदा आरशात नजर टाकली. गोरापान चेहरा, चेहऱ्यावर एकही डार्क स्पॉट नव्हता की फोड नव्हता. दुधाप्रमाणे गोरा रंग, नाजूक रेखीव धारदार नाक, कोरीव भुवया, दाटसर पापण्या, गुलाबाच्या पंखुडीप्रमाणे मुलायम गुलाबी नाजूक होत. ती तशीच स्वतःला स्कॅन करत खालपर्यंत पाहत होती. ठिकठिकाणी अगदी परकत भरलेलं सुंदर शरीर, खूपच मनमोहक असं रूप होतं. त्याही सगळ्यांपेक्षा सुंदर असं तिचं मन होतं. ती स्वतःच्याच रूपाला क्षणभर न्याहाळत होती. काही वेळ स्वतःला आरशात पाहून तिच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागा झाला. इच्छा असेल तर मातीचंही सोनं करता येतं आणि इच्छा नसेल तर कमावलेलं सोनंही मातीत जायला वेळ लागत नाही. तिने तिचे डोळे उलट्या हाताने पुसले. मनात राग कायम होता. रयतला सुजाबद्दल विचारून तिची चूक झाली होती, पण त्याने तिची तुलना सुजासोबत केली आणि त्याच्या नजरेत तिला जास्त किंमत होती. ही गोष्ट तिच्या बुद्धीला पटली नव्हती आणि ती हे सरळ सहन देखील करू शकत नव्हती. झालेल्या प्रकारामुळे आता तिचं डोकं झंपत होतं. सध्या तिला रेस्टची गरज होती. आधी शरीराने सडपातळ, त्यात हे डिप्रेशन. तरी त्याही स्थितीत तिने स्वतःला सावरलं. ती बाथरूममधून बाहेर आली. आज ती रयतजवळ झोपली नाही. आज तिच्या रूममध्ये झोपायला गेली. तिने बेडवर अंग झोपून दिलं, पण झोप लागत नव्हती. ती तशी झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण मनात त्याचेच विचार चालू होते. आज तिला हरल्यासारखं, काहीतरी हातातून निसटून गेल्यासारखं वाटत होतं. पण रयत मात्र त्याच्या खोलीत आरामात झोपला होता. तो झोपेत मोठमोठ्या खेऱ्या घेत होता, ज्याचा आवाज ईशाला तिच्या खोलीमध्ये स्पष्ट ऐकायला येत होता. त्याच्या आवाजाने तिचं मन अजूनच उखाळून आलं आणि तिने तिचे डोळे मिटवून घेतले. पुन्हा एकदा डोळ्यांच्या कडेने आसवण निघून गेली आणि मग पहाटेच्या सुमारास तिचा डोळा लागला. स्टोरी आता इथून पुढे अजून इंटरेस्टेड असणार आहे. खऱ्या फिलिंग आता इथून पुढे रयतला येते. पण आपली ईशा, बघूया आपली ईशा त्याला माफ करेल का? शिवाय समीरराव आहेतच तिच्या मागे लग्नासाठी. कथा आवडत असेल तर व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. पुढचा भाग चुकवायचा नसेल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा नवीन भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि अशाच नवनवीन कथांचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल. थँक्यू.